यादों की बारात निकली है आज दिल के द्वारे संग हमारे. इकडच्या राशन कार्डावर ते अजून नाव नव्हतं चढवलं आणि माझ्या आईवडिलांनी काढून टाकलं होतं. ते आपण म्हणतो ना घर का ना गाठका, तशी माझी अवस्था झाली होती. आणि मला जरासं कठीण गेलं, कारण या आधी कधीच ना लहानपणापासून जॉईंट फॅमिलीमध्ये राहिले नव्हते. फारसे नातेवाईक पण नाही, पण त्यानंतर अगदीच रुळले. सकाळी मला जाग कशी यायची माहितीये का तुला? फोडणीच्या आवाजाने. 5-5:30ला किचन मधल्या फोडणीचा आवाज आणि तो सुगंध त्यांनी मला जाग यायची. आणि मग परत मी पांघरुण घ्यायच्या डोक्यावरून झोपून जायचे. मला अजूनही सकाळ 7-7:30ची मी उठतच नाही अगं. ओके, हे किती नशीब चांगलं काढलंय. सासू आपली किचन मध्ये काम करायच्या आणि सुनबाई पांघरून घेऊन झोपायची. सीता तळवलकर सकाळी बेट्टी द्यायच्या. सासूबाई हो. आणि मला ना खूप गिल्टी वाटायचं, पण मला लागायचं बेट्टी. मी काय करू, अजूनही लागतो, आता नवरा देतो.